लाईफ जॅकेट असून सुद्धा आई आणि मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूज दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा. जबलपूरमधील अपघातानंतरचे फोटो सर्वांना रडायला लावत आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या आई आणि मुलाचे फोटोही मन हेलावून टाकणारे आहेत. लाईफ जॅकेट घातलेले असून सुद्धा आई आणि मुलगा कसे बुडाले असा प्रश्न या फोटोंमुळे निर्माण झाला आहे. अपघातानंतर असे काही फोटो समोर येतात. हे फोटो लोकांना रडायला लावतात. तुर्कस्तानमधील भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली गाडलेल्या मुलीचा आक्रोश असो किंवा अहमदाबाद विमानात अपघातानंतर विखुरलेले मृतदेह असोत, हे दोन्ही फोटो आपल्याला भावुक करतात. गुरुवारी झालेल्या जबलपूर क्रूज अपघातानंतर असाच एक फोटो समोर आला आहे. येथे क्रूज बोट उलटल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. यावेळी एक आई आपल्या निष्पाप मुलाला लाईफ जॅकेट घालून छातीशी कवटाळून होती, पण तरीही त्या दोघांचाही मृत्यू झाला. आई आणि मुलगा दोघांनीही लाईफ जॅकेट घातले असताना देखील हे दोघे कसे बुडाले असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. पाहुयात दोघांनीही लाईफ जॅकेट घातले तरी ते दोघे कसे बुडाले याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे श्याम आणि तुम्ही पाहत आहात खोल बातमी सत्याच्या तळाशी. जबलपूरमध्ये ज्यावेळी क्रूज शिपचा अपघात झाला त्यावेळी बोटवरील लोकांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. जेव्हा बोट बुडू लागली तेव्हा घाईघाईने लाईफ जॅकेटचे वाटप सुरू झाले. याच दरम्यान त्या महिलेने आपल्या मुलाला स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये घट्ट बांधले. इथेच सर्वात मोठी चूक झाली. तज्ज्ञांच्या मते लाईफ जॅकेट व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनलेले असते. ते योग्य वेळी आणि व्यवस्थित घातल्यास तुमचा जीव वाचू शकतो. पण त्या महिलेने आपल्या मुलालाही स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये ठेवले होते. यामुळे संतुलन बिघडले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. एक लाईफ जॅकेट एकाच व्यक्तीसाठी असते. ते एकाच व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनलेले एक विशेष प्रकारचे तरंगणारे फोम आहे. ते घालताना खूप खबरदारी घेणे आवश्यक असते, अन्यथा ते ऐनवेळी निकामी होऊ शकते आणि घालणाऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो. जबलपूर क्रूज शिप अपघातात नेमके हेच घडले. तज्ज्ञांच्या मते आईने आपल्या मुलाला स्वतःच्याच लाईफ जॅकेटमध्ये ठेवले होते. लाईफ जॅकेट घालणाऱ्या व्यक्तीचे डोके आणि शरीर पाण्यावर तरंगण्यासाठी ते लाईफ जॅकेट बनवलेले असते. मात्र जबलपूर अपघातात आईने ते योग्यरित्या घातले नव्हते. लाईफ जॅकेट एका व्यक्तीला पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनलेले असते, परंतु जेव्हा एकाच वेळी दोन व्यक्ती त्यात असतात तेव्हा ते योग्यरित्या काम करत नाही. त्यामुळे घालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. असंच काहीसं जबलपूरमध्ये झालेल्या क्रूज अपघातात आई आणि मुलाविषयी घडलं आणि या घटनेत आई आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला. मात्र या अपघातातून एक इतिहास रचला गेला. एक आई समाजासमोर आदर्श बनली. आपला जीव गमावलेल्या सर्व व्यक्ती तसेच आई आणि मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.